जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर हे पहा, तर आज आमच्याकडे छान असं फणस आणलेलं आहे. तर त्याचेच गरे मी काढून असे फ्रीजमध्ये ठेवून दिलेले होते, कारण त्याची मला छान अशी पुरी बनवायची आहे. तर फणसाच्या पुरीची रेसिपीज आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्या अशा बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर खुल जा सिम सिम. तर छान अशा सगळ्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत. तर त्यातलं जे वरचं गर आहे ते आपल्याला सगळं असं काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्याशी छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. तर पाहू शकता, अशा प्रकारे आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे गऱ्यांची. तर एका बाउलमध्ये काढून घेऊया. आणि उरलेले जे गरे आहेत ते देखील आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अशी छान अशी पेस्ट करून घेऊया. मिक्सरच्या भांड्याला चिकटलेली पेस्ट देखील आपण काढून घेऊया. तर याच्यामध्ये आपल्याला आता गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला लागेल तसं पीठ इथे वापरायचं आहे. तर इथे मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि 1 चम्मच पांढरे तेल टाकून घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. असं इथे प्रमाण वगैरे काही नाही, आपल्याला जसं लागेल तसं गव्हाचं पीठ इथे आपल्याला वापरायचं आहे. आणि पांढरे तेल टाकल्यामुळे पुरी छान अशी चविष्ट लागणार आहे आपल्याला खायला. तर छान असं मळून घेऊया. इथे आपल्याला तेलाचा देखील वापर करायचा नाही आणि पाण्याचा देखील वापर करायचा नाही, फक्त असं लागेल तसं आपल्याला गव्हाचं पीठ वापरायचं आहे. काय करायचं आहे माहिती का, फक्त आपल्याला जसं आपण चपातीसाठी पिठाचा गोळा मळून घेतो तसंच अगदी आपल्याला पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे. फक्त असं त्याच्यामध्ये पाणी वापरायचं नाही आणि तेल वापरायचं नाही, एवढंच करायचं आहे. तर आणखीन पीठ आपल्याला लागणार आहे गव्हाचं थोडं, तर थोडंसं टाकून घेतलेलं आहे मी. तर छान असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. एकदम असं पातळ देखील आपल्याला पीठ मळायचं नाही आणि घट्ट देखील मळायचं नाही. ज्याप्रमाणे आपण गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या वगैरे बनवतो तसंच आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे. तर किंचित असं तेल टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून पीठ आपल्या हाताला लागणार नाही आणि मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला. तर पाहू शकता, अशा प्रकारे आपल्याला गोळा बनवून ठेवायचा आहे. थोड्या वेळासाठी ठेवून दिलं तरी देखील चालू शकतं. पीठ थोडासा सॉफ्ट होऊन जाईल आपला. तर पाहू शकता, अशा प्रकारे पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे. तर ठेवून देऊया बाजूला गोळा. तर थोड्या वेळाने पीठ घेतलेलं आहे मी. ओट्यावर छान असं सेट करून घेतलेलं आहे पोळपाट आणि आपलं बाऊल. तो त्यातला गोळा काढून घेतलेला आहे आणि थोडासा पुन्हा एकदा मळून घ्यायचा आहे आपल्याला. तर त्यातले 2 भाग करून घेतलेले आहेत मी आणि एक छान असा मळून घेते आणि त्याचे असे गोळे करून घ्यायचे आहेत. ज्याप्रमाणे आपल्याला पुरीचा आकार हवा तेवढे असे गोळे करून घ्यायचे आहेत आणि छान अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आपल्याला. एकच अशी मोठी अशी चपाती लाटून त्याचं ग्लासच्या सहाय्याने किंवा वाटीच्या सहाय्याने तुम्ही एकाच आकाराच्या पुऱ्या देखील बनवू शकता. मी इथे असे गोळे करून घेतलेले आहेत, तर त्या असे लाटून घेते आता. तुम्हाला जसं इझी पडेल तसं तुम्ही पुरी बनवून घेऊ शकता. तर या आकाराच्या मी पुऱ्या त्या सगळ्या बनवून घेणार आहे. तर पाहू शकता, पुऱ्या लाटून तर पूर्ण अशा झालेल्या आहेत आणि आपली कढई देखील छान अशी शेगडीवर जाऊन बसलेली आहे. तर तेल छान असं गरम झालेलं आहे, उकळून गेलेलं आहे, कारण मी थोड्या पुऱ्या लाटून झाल्यावर मी तेल असं गरम करत ठेवून दिलेलं होतं, त्यामुळे आपलं तेल छान असं उकळलेलं आहे. तर एक पुरी टाकून घेतलेली आहे मी. तर पाहू शकता, छान असे टम्म असे फुगलेले आहे पुरी आणि कलर देखील तुम्ही पाहू शकता.
खूप सुंदर असा कलर येतो पुऱ्यांना. तर छान अशी तळून झालेली आहे पुरी. आता दुसरी देखील पुरी आपण तळून घेऊया. पाहू शकता ही देखील छान अशी टम्म अशी फुगलेली आहे पुरी. आणि पुऱ्या अशा ह्या तळत असताना खूप सुंदर असा सुवास असा दरवळत आहे सगळीकडे. खूप छान असा सुवास दरवळत राहतो. तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा. तर अशा प्रकारेच आपल्याला सगळ्या पुऱ्या अशा तळून घ्यायच्या आहेत. छान अशा आपल्या टम्म अशा फुगत आहेत पुऱ्या, पाहू शकता तुम्ही. आमच्याकडे तर या पुऱ्या चहासोबतच खातो आम्ही. आता उरलेल्या ज्या पुऱ्या राहिलेल्या आहेत त्या देखील आपण अशाच तळून घेऊया. सगळ्या पुऱ्या आपल्याला छान अशा तळून घ्यायच्या आहेत. तर ह्या छान अशा गरमागरम पुऱ्या तुम्ही चहासोबत खाऊ शकता किंवा गरमागरम अशा दुधासोबत देखील खाऊ शकता. आणि नुसत्या खायला देखील खूप छान अशा पुऱ्या लागतात. आणि फणसाची चव अशी गोडच असते, त्यामुळे खूप छान अशा लागतात खायला पुऱ्या. तर पाहू शकता खूप सुंदर असा कलर आलेला आहे आणि छान अशा टम्म अशा फुगलेल्या आहेत सगळ्या पुऱ्या आपल्या. आता तर सगळीकडे फणसाचं सीझन चालू आहे, त्यामुळे तुम्ही फणस नक्कीच आणा आणि अशा प्रकारे पुऱ्या बनवून गरमागरम अशा खाऊन कशी चव लागते ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तर पाहू शकता आपल्या सगळ्या पुऱ्या छान अशा तळून झालेल्या आहेत आणि कलर देखील तुम्ही पाहू शकता पुऱ्यांचा. आणि खायला म्हणाल तर पुरी नुसती देखील खूप छान अशी लागते खायला. आणि आमच्याकडे तर मस्त असं गरमागरम चहा झालेला आहे, कारण आम्हाला चहासोबत ही पुरी खायला खूप अशी आवडते. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ट्राय तर तुम्ही नक्कीच करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बाय बाय, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.